महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे, शेतकरी चिखलात आहे. आपण 2 तास चिखलात सभा घेतली तर काही हरकत नाही. हा आपला ओला मेळावा. दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. ठाकरेंनी त्यांचा मेळावा पाकिस्तानला करायला हवा होता. उद्धव ठाकरेंनी लष्करावर संशय व्यक्त केला. तुम्ही आमच्यावर टीका करण्याची नैतिक अधिकार नाही. शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. संकट काळात घरात बसणारा शिवसैनिक असू शकत नाही. वर्क फ्रॉम होम आणि फेसबुक लाईव्ह करणारा एकनाथ शिंदे नाही. शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मराठवाड्यात शिवसैनिक मदत करतायत. जिथे आपत्ती तिथे शिवसैनिक, जिथे संकट तिथे एकनाथ शिंदे. दसरा मेळाव्यात शिंदेंचं वक्तव्य. माझे हात रिकामे आहेत. बोलणाऱ्यांनी कधीच काही दिलं नाही. देण्यासाठी दानत लागते. एकनाथ शिंदे यांचे हात देणारे आहेत, घेणारे नाहीत. शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. शेतकऱ्यांनी धीर सोडू नका. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर मेट्रो 3 सुरू झाली नसती. सर्व प्रकल्प बंद होते, मंदिरं बंद होती. महायुतीचं सरकार आल्यावर सर्व काही सुरू झालं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवायचा आहे. कामाला लागा. एकनाथ शिंदे यांचं आवाहन. उद्धव ठाकरेंनी 2019ला हिंदुत्व सोडलं. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल. शिवाजी पार्कमध्ये चिखलाचं साम्राज्य. चिखलात सुद्धा शिवसैनिकांची मेळाव्याला उपस्थिती. ठाकरेंना ऐकण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी. हैदराबाद आणि सातारा गॅझेट दिवाळीपर्यंत लागू करा, अन्यथा झेडपीला सरकारची एकही सीट येणार नाही. मनोज जरांगेंचा महायुती सरकारला इशारा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊ नका. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या संपत्तीतला थोडासा हिस्सा द्या. जरांगेंचं आवाहन. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करा. शेतीला नोकरीचा दर्जा द्या. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास निवडणुका लावू नका. सभा होऊ देणार नाही. जरांगेंचा सरकारला इशारा. छगन भुजबळ आपल्या विरोधात बोलले, त्याचा समाजाला दोष देऊ नका. एकट्या छगन भुजबळांमुळे सर्व माळी समाज वाईट नाही. जरांगेंचं वक्तव्य. प्रत्येक जातीसाठी लढणार. धनगर आरक्षणासाठी मी उभी आहे. आम्ही मराठा आरक्षणाला देखील समर्थन दिलंय, मात्र आमच्या ताटातलं घेऊ नका. मंत्री पंकजा मुंडे यांचं विधान. मराठा समाजाला आरक्षण मिळालं याचा आनंद, मात्र एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात नको. धनंजय मुंडे यांची मराठा आरक्षणावर टीका. आता शेतकऱ्यांची खरी लढाई सुरू झाली. मराठवाडा आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा. सरसकट 70,000 रुपये हेक्टर मदत द्या. जरांगेंची मागणी. माझी बहीण मंत्रिमंडळात आहे याचा मला अभिमान. पंकजा मुंडे शेतकऱ्यांना मदत मिळवून देतील. धनंजय मुंडेंनी व्यक्त केला विश्वास. मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक बनायचं. जातीला सांभाळायचं असेल तर तुम्हाला शासक बनावे लागेल. मराठ्यांच्या मुलांनी अधिकारी बनावं. जरांगेंचं मराठ्यांना आवाहन. हैदराबाद गॅझेट संदर्भात सरकारला पुढील 15 दिवस ते 1 महिन्याचा वेळ देतो, याहून जास्त नाही. कोल्हापूर गॅझेट बाबत सुद्धा सरकारनं भूमिका जाहीर करावी. जरांगेंची मागणी. आजच्या कलियुगात सर्वांच्या बुद्धीत राक्षस जन्माला आलाय. चुकीच्या संदेशातून जातीयवादाचे आणि धर्मवादाचे राक्षस घडतायत. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. 2 घास कमी खा पण स्वाभिमानानं राहा. गुंडगिरी खोटी कामं करू नका. बीडमधील वाढत्या गुंडगिरीवरून पंकजा मुंडेंचं नागरिकांना आवाहन. बीडमध्ये भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सुरू असताना कार्यकर्त्यांमध्ये वाद. भाषण सुरू असताना चक्क व्यासपीठावरच फेकण्यात आली चप्पल. वाशिममध्ये अतिवृष्टीचा फटका. खरीप हंगामातील 793 गावांची सरासरी पैसेवारी 47 पैसे जाहीर. सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंत 3 महिन्यांची पैसेवारी जाहीर. लातूरच्या शिंदगी बुद्रुक इथे बांधावर जाऊन रोहित पवारांनी केली नुकसानाची पाहणी.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, रोहित पवार यांची मागणी. अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील तब्बल 3,37,000 हेक्टरवरील शेती पिकं बाधित. 725 गावांमधील एकूण 4,51,483 शेतकरी बाधित. धाराशिवमध्ये कर्जबाजारी आणि अतिवृष्टीचा आणखी एक बळी. वाखारवाडीतील शेतकऱ्यांना विषप्राशन करत केली आत्महत्या. सोलापूरच्या शिवनी गावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून खोपोलीतील साईनाथ दरबार सामाजिक सेवा संस्था सरसावली पुढे. संस्थेच्या वतीनं 250 कुटुंबांना 1 महिन्याचं अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. जालन्यातील धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडेंचं आमरण उपोषण 16व्या दिवशी स्थगित. उपचार घेतल्यानंतर प्रकृती सुधारल्यानंतर सरकारसोबत मागण्यांवर चर्चा करणार असल्याची बोराडेंची माहिती. परभणीच्या गंगाखेड शहरातील बालाजीचा रथ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. गोदावरी नदीला पूर आल्यानंतरही उत्सव साजरा करण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील दैठणा बुद्रुक इथे दुधना नदीपात्रात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह. घटनेनं परिसरात एकच खळबळ. अंबड पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. धुळ्यामध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर चुलत काकानेच केला अत्याचार. घटनेनंतर नागरिकांनी मूक मोर्चा काढून व्यक्त केला निषेध. पोलिसांकडून तातडीने आरोपीला अटक.